नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी. दसऱ्यानंतर सुरू होणार गोल्डन टाइम. मिळणार नशिबाची साथ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक अत्यंत खास विषय घेऊन आलो आहोत. दसरा म्हणजे विजयादशमी. ह्या दिवशी अंधकारावर प्रकाशाचा विजय होतो. संकटावर मात करून नव्या सुरुवातीची गोड चाहूल लागते. हाच दिवस कुंभ राशींच्या जातकांसाठी नशिबाच्या दाराची किल्ली घेऊन येत आहे. अनेक दिवसांपासून जे अडथळे होते, अपयशाचा सामना करावा लागत होता, ते आता हळूहळू मागे सरतील आणि पुढे येणार आहे त्यांचा सुवर्णकाळ, म्हणजेच गोल्डन टाइम. चला तर मग जाणून घेऊया की दसऱ्यानंतर कुंभ राशींच्या जीवनात कशा प्रकारे नशिबाची साथ लाभणार आहे. दसऱ्यानंतर ग्रहांची स्थिती कुंभ राशींसाठी शुभ संकेत देत आहे. शनिदेव हा कुंभ राशींचा स्वामी असून त्यांच्या कृपादृष्टीमुळे अनेक अडथळे हे आता दूर होणार आहेत. ज्या लोकांना दीर्घकाळापासून कार्यक्षेत्रात संघर्ष करावा लागत होता, त्यांना आता यशाची दारे खुली होताना दिसतील. नवीन जबाबदारी, नवे प्रोजेक्ट्स आणि नवे संधी तुमच्यासाठी दार ठोठावतील. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल आणि नशिबाची साथ लाभल्याने ज्या लोकांचे अडकलेले पैसे होते किंवा जुनी थकबाकी मिळत नव्हती, ती आता हातात येईल. हा काळ गुंतवणुकीसाठीही चांगला मानला जात आहे. योग्य विचार करून घेतलेले निर्णय तुमच्यासाठी भविष्यात सोन्यासारखे फळ देणारे ठरतील. कुंभ राशींच्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार आहे. आजवर ज्या गोष्टींसाठी संघर्ष केला, कष्ट केले, पण अपेक्षित यश मिळाले नाही, त्या गोष्टी आता हळूहळू फुलायला सुरुवात होईल. जे काम तुमच्या हातून थांबत होते, ते आता सहजपणे पूर्ण होईल. दसऱ्यानंतरच्या काळात प्रेमसंबंधातही नवी उमेद येईल. ज्या लोकांचे नातेसंबंध तणावग्रस्त होते, त्यांच्यात संवाद वाढेल. एकमेकांना समजून घेण्याची नवी ऊर्जा निर्माण होईल. अविवाहितांसाठी योग्य प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा होईल. आजवर लहान सहान आजारांनी त्रस्त त्रास दिला असेल, तर आता हळूहळू आरोग्य उत्तम होईल. व्यायाम, प्राणायाम आणि संतुलित आहाराच्या मदतीने हा सुवर्णकाळ आणखीच आनंदी होईल. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा करिअरशी संबंधित संधी मिळतील. तुमच्या बुद्धीला आणि एकाग्रतेला उत्तम अशी दिशा मिळेल. दसऱ्यानंतर कुंभ राशीला गुरुग्रहाची विशेष कृपा लाभणार आहे. गुरुचा प्रभाव तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक उन्नतीसाठी दार उघडेल. धार्मिक कार्यात मन रमेल आणि त्यामुळे सकारात्मकता वाढेल. या काळात व्यवसाय करणाऱ्या लोकांना उत्तम नफा मिळेल. नवीन करार, नवी भागीदारी आणि नवीन ग्राहक जोडले जातील. व्यापारात वाढ होईल आणि दीर्घकालीन स्थैर्य प्राप्त होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. बराच काळ घरात तणाव किंवा गैरसमज होता, तो आता हळूहळू संपुष्टात येईल. घरातील ज्येष्ठांची आशीर्वादे आणि लहानांच्या गोड हसण्यातून शांती अनुभवता येईल. दसऱ्यानंतर कुंभ राशीच्या जातकांना प्रवासाच्या संधीही मिळतील. नवे शहर, नवे देश आणि नवीन ठिकाणी जाऊन काम करण्याची संधी मिळेल. या प्रवासातून तुम्हाला नवे अनुभव आणि संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बढतीची संधी मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल आणि सहकाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. ज्यांनी बराच काळापासून नोकरी शोधत आहेत, त्यांच्यासाठीही ही वेळ अनुकूल आहे. मुलाखतीमध्ये यश मिळेल आणि योग्य ठिकाणी स्थिरताही प्राप्त होईल. दसऱ्यानंतर कुंभ राशीच्या लोकांना अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे, जसे की लॉटरी, प्रॉपर्टी, जुनी गुंतवणूक किंवा कुणाकडून आलेली अनपेक्षित मदत. हा लाभ तुमच्या भविष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. आध्यात्मिक साधना करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय खास आहे. ध्यान, जप, व्रत, उपवास आणि पूजा यात मन रमेल. यामुळे मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल. दसऱ्यानंतरच्या काळात सामाजिक क्षेत्रातही कुंभ राशींच्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमचं कौतुक करतील, तुमचं ऐकतील आणि तुमच्यावरती विश्वास ठेवतील. ज्यांना बराच काळापासून संतती सुखाची प्रतीक्षा आहे, त्यांच्यासाठीही शुभ संकेत आहेत.
कुटुंबात नवे सदस्य येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरात आनंदोत्सव साजरा होईल. महिलांसाठी हा काळ अतिशय चांगला आहे. घरगुती जबाबदाऱ्यांसोबतच स्वतःच्या आवडीनिवडींसाठीही वेळ मिळेल. लहान सहान व्यवसाय किंवा हौशी उपक्रम सुरू करण्याची संधी लाभेल. दसऱ्यानंतर कुंभ राशींच्या लोकांच्या मनात नवीन उमेद जागी होईल. जे स्वप्न वर्षानुवर्ष पाहिले होते ती पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. आता आत्मविश्वास वाढवा आणि कृतीला सुरुवात करा. कुंभ राशीच्या जातकांनी हा काळ एक गोष्ट लक्षात ठेवावी. हा काळ सोन्यासारखा आहे, पण त्याचा योग्य उपयोग केला तरच तो आयुष्यात तुमच्या बदल घडवेल. मेहनत, संयम आणि सकारात्मकता हीच तुमची खरी गुरुकिल्ली असेल. म्हणून मित्रांनो, दसऱ्यानंतर कुंभ राशीचा सुरू होणारा हा सुवर्ण काळ तुमच्या जीवनात नवा प्रकाश आणणार आहे. कार्यक्षेत्र, प्रेम, कुटुंब, आरोग्य आणि अध्यात्म सर्वच बाबतीत तुम्हाला यशाची साथ मिळेल. नशीब तुमच्या सोबत आहे. आता फक्त तुम्हाला योग्य दिशा घ्यायची आहे. जय जय श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स, असेच नवनवीन महत्त्वपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. दसऱ्यानंतर कुंभ राशीचा सुरू होणारा हा सुवर्ण काळ तुमच्या जीवनात आनंद, यश आणि समाधान घेऊन येवो. सर्वांच्या जीवनात प्रकाश पसरवो. जय जय श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या राशी स्वामी चमत्कार या आध्यात्मिक परिवारात सामील होण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जय घोष नक्की करा. स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुमच्यावरती प्राप्त होईल.